हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेचं राजकारण तापलं। 4 पक्षातील आमदारांच्या आज रात्री बैठका। आमदारांची हॉटेलवारी, निवडणुकीआधी सावध पवित्रा। भाजपच्या आमदारांची थोड्याच वेळामध्ये बैठक। सर्व आमदार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट मध्ये भेटणार। भाजप आमदारांना आज मतांचा कोटा ठरवून दिला जाणार। शिंदेच्या आमदारांचा ताज लँड्स हॉटेलमध्ये मुक्काम असेल। उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग। रात्री 9 वाजता महत्त्वाची बैठक। विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार द ललितमध्ये राहणार। आपली मतं फुटणार नाहीत, आमदारांवर माझा विश्वास। बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। पवार गट सोडून सर्व पक्षांच्या आमदारांची हॉटेलवारी। आमच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार नाही, जयंत पाटलांची घोषणा। एक खासदार असलेला पक्ष इमेज बनवण्यासाठी 200 कोटी खर्च करतोय। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला। तर हॉटेल पॉलिटिक्स सोडा, हॉटेल विकत घेण्याइतके अजितदादा गटाकडे पैसे असल्याचीही टीका। ठाकरे गटाच्या आमदारांची आज रात्री 8:30 वाजता आयटीसी हॉटेलमध्ये बैठक। बैठकीनंतर स्नेहभोजनाचंही आयोजन। 12 तारखेपर्यंत सर्व आमदार आयटीसी हॉटेलमध्ये मुक्कामी असतील। बीडमधील मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी, मात्र जरांगेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली। जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रॅलीमध्ये सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। बीडमध्ये काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। कुणीही सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बीडमधील रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार। लातूरमधील धनगर आंदोलनाला मनोज जरांगेंची भेट। आम्ही तुमच्या सोबत, जरांगेंचं उपोषण करताना आश्वासन। भुजबळांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये धनगर समाजाचे नेते उभे केले। मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय सुरू। मनोज जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल। महाराष्ट्र पेटता राहावा हीच महाविकास आघाडीची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। तर बैठकीला गैरहजर राहत विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली, फडणवीसांचाही हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय का? बहुमत असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही? विजय वडेट्टीवार आक्रमक। सर्व पक्ष बैठकीला जाऊ नका असं सांगणारा विरोधकांचा बोलविता धनी कोण? समोर आला पाहिजे। विरोधकांच्या आरोपानंतर आशिष शेलार यांचा सवाल। मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब। आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला हवी मुदतवाढ। सर्व याचिकांवर 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार। विधानसभा निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये लढवणार होते, मात्र दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहीर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शेवटी कोर्टाचा निर्णय। गाडी मीच चालवत असल्याचा मिहीर शहा याचा पोलिसात जबाब। शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून राजेश शहाची हकालपट्टी। राजेश शहा वरळी अपघात प्रकरणातील आरोपी मिहीरचे वडील। राजेश शहा शिंदेचा खास माणूस कसा? अंडरवर्ल्ड सोबत राजेश शहाचे संबंध। राऊतांचा हल्लाबोल। तर ब्लड रिपोर्टमध्ये ड्रग्जचे नमुने सापडू नयेत यासाठी मिहीर शहाला 3 दिवस लपवलं असा आरोप। हिटअँड आरोपी पळून गेल्यास शोधायला वेळ लागतो, पोलीस सतर्क होते। पोलिसांकडून दिरंगाई झाली नाही, विरोधकांचे आरोप। मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळले। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील पीडित कुटुंबाला सरकारकडून 10 लाखाची मदत। तर कायद्यासमोर सर्व समान, आरोपींना कठोर कारवाई आरोपींवर होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। मिहीर शहा हा राक्षसच, त्याला कोळीवाड्यामध्ये भर चौकात सोडा। वरळीतील अपघातावरून आदित्य ठाकरेंचा संताप। जिओतील तपास बारवर बुलडोझर कारवाई। अतिरिक्त अवैध बांधकामावर पालिकेची कारवाई सुरू। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमधून नाना पटोलेंची माघार। काँग्रेसच्या भूषण पाटील यांनी भरला अर्ज। उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भूस्खलनाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। पाताळगंगा लंगसी बोगद्याजवळ घटना। भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।